माझं आणि अर्णवचं लग्न होऊन 4 वर्षे झाली होती. आमचं आयुष्य आनंदात चाललं होतं. पण एक गोष्ट मात्र आम्हा दोघांना आतून सतत त्रास देत होती. आमच्या घरात अजूनही बाळाचं हास्य घुमलं नव्हतं. अर्णव नेहमी मला धीर द्यायचा. तो म्हणायचा, स्वरा, आपल्याला जेव्हा देव योग्य समजेल तेव्हा सगळं मिळेल. पण त्याला काय माहीत, मी त्याच्यापासून एक खूप मोठं सत्य लपवत होते. काही दिवसांनी डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की माझ्यासाठी आई होणं जवळपास अशक्य आहे. त्या दिवसापासून मी रोज स्वतःलाच दोष देत होते. पण अर्णवच्या चेहऱ्यावरचं प्रेम पाहून मला सत्य सांगायची हिंमत होत नव्हती. त्या दिवशी दिवसभर माझं मन खूप बेचैन होतं. शेवटी मी आईला फोन केला आणि रडत रडत विचारलं, आई, आता मी काय करू? आई शांत आवाजात म्हणाली, बाळा, सत्य कितीही कठीण असलं तरी एक दिवस सांगावंच लागतं. खोट्यावर संसार फार काळ टिकत नाही. आईचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे तुटून गेले. संध्याकाळ झाली आणि अर्णव घरी आला. त्याने मला खिडकीजवळ शांत बसलेलं पाहिलं. तो हसत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, काय ग, आज इतकी शांत का आहेस? मी त्याच्याकडे पाहिलं पण शब्दच फुटत नव्हते. काही क्षणांनी मी थरथरत्या आवाजात म्हणाले, अर्णव, मला तुला काही सांगायचं आहे. त्याच्या चेहऱ्यावरची स्मित हास्य हळूहळू गायब झाली. तो माझ्यासमोर बसला